को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. नाना भाऊ, आज तुम्ही अजित पवार यांची भेट घेतली आहे. ही भेट राजकीय होती की कशा प्रकारची होती? कारण राजकीय वेगवेगळे प्रयोग आणि वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. बघा, मी आज माझी जी मीटिंग होती मी आमदार पण आहे, हे विसरलं असेल मीडिया आणि बाकीचे लोक. विधानसभेमध्ये डिसेंबर आणि आत्ता मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही ज्या मागण्या असतात त्याला महाराष्ट्र विधानसभा नियम 294/5 अन्वये पुरवणी मागण्याबद्दल विनियोजन बिल जे विधेयक असतं त्याच्यावर आम्ही आमच्या मतदारसंघातली आणि राज्यातल्या विविध भागातल्या कामांचा समावेश का केला गेला नाही अशा पद्धतीची एक भूमिका आमची असते. आणि मग वित्तमंत्री त्यामध्ये सांगतात की आम्ही याची एक वेगळी बैठक लावू, त्याच्यामध्ये सगळे सेक्रेटरींना बोलावू आणि त्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडवू. तर त्यामध्ये आज ती मीटिंग होती आणि त्याच्यासाठी मी आज सह्याद्रीला सगळ्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये ती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगसाठी मी तिथं गेलेलो होतो. पण आज मूळ जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे हे अनेकदा आम्ही सांगतो. त्याला आज अजून एक पुरावा आपल्याला देतो की राज्यातल्या विविध राज्यात दुधाला 45 रुपये भाव आहे शेतकऱ्यांच्या जे उत्पादन केलं जातं त्याला. पण महाराष्ट्रामध्ये फक्त 24 रुपये 27 रुपये फक्त शेतकऱ्यांच्या गाई आणि म्हशीच्या दुधाला भाव दिला जातो. आणि मग अमूलच्या असतील की काही संस्थांच्या पॅकेटमध्ये गेला तर ग्राहकाला तो 45 रुपयाच्या वर त्या दुधाचा भाव त्या भावाने घ्यावा लागतं. महाराष्ट्र एकीकडे श्वेतक्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि एकीकडे श्वेतक्रांतीमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे त्या शेतकऱ्याला लुटण्याचं काम एकनाथ शिंदे आणि भाजप-प्रणीत सरकार महाराष्ट्रामध्ये करते आहे. हे सरकारने थांबवलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव तातडीनं इतर राज्याप्रमाणे, कारण की अमूलची जी साठगट आहे या सरकारवर गुजरातचा प्रभाव आहे हे तर आता काही लपलेलं नाही. जे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा सांगतील त्याच पद्धतीनं राज्यातलं सरकार काम करते आहे. पण या राज्याच्या शेतकऱ्याला बर्बाद करण्याचं काम हे जे सरकार करते आहे हे तातडीनं थांबवलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या गाई म्हशीच्या दुधाचा भाव तातडीनं वाढवून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. नाहीतर काँग्रेस पक्ष या मुद्द्याला घेऊन शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढेल, संघर्ष करेल ही भूमिका या ठिकाणी मांडतोय. ज्याप्रमाणे तेलंगणा सरकारने कालच राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफीची भूमिका जाहीर केली आणि सगळ्या शेतकऱ्यांचं 100% शेतकऱ्यांचं कर्जमाफी त्या ठिकाणी केली सरसकट. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज तातडीनं माफ करावं ही भूमिका या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सरकारकडे मांडतो आहे. आता 27 तारखेपासून महाराष्ट्रातलं बजेट अधिवेशन चालू होते आहे. या अधिवेशनामध्ये सरकारने घोषणा करावी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही भूमिका आमची आहे. त्याचप्रमाणे CATचं सूत्रधार महाराष्ट्रातूनच अजून आपल्याला मी मागच्या वेळेस सांगितलं की जसं बिहार, गुजरात अनेक राज्यामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं धागेदोरे भाजप-प्रणीत राज्यात मिळत होते तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचे धागेदोरे सापडलेले. अजून काही धागेदोरे बाहेर पुन्हा येणार आहे, त्याची माहिती आम्हाला आज उद्या मिळेल. त्यामुळे महाराष्ट्रसुद्धा आणि भाजप विचारधारेच्या ज्या सरकार ज्या राज्यात आहे त्याच राज्यामध्ये
नीटच्या पेपर फुटी जी झालेली आहे ही सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची भूमिका आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि सरकार किती आंधळी आणि बहिरी केंद्रातली आहे हे आपल्याला पुन्हा आता जाणवलेलं आहे. नीटच्या परीक्षेमध्ये जे PGच्या परीक्षा होत्या त्या सरकारने जाहीर केल्या. मी काही व्हिडिओज पाहत होतो देशभरातले, जवळपास 2 लाख मुलं आणि मुली या PGच्या परीक्षेमध्ये बसलेल्या होत्या नीटच्या. आणि त्याच्यामध्ये 600-700 किलोमीटर अंतरावर, कारण की PGचे सेंटर फार कमी असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनीला तिथं गेलेत आणि ऐन वेळेवर केंद्र सरकारने PGची परीक्षासुद्धा रद्द केली. म्हणजे या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा अधिकार या लोकांना कोणी दिलेला आहे या भाजपला, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. 12वीमध्ये आणि त्याच्यानंतर केलेली नीट या सगळ्या याच्यामध्ये त्यांचंही जीवन अंधकारमय आणि आता आपण पाहतोय की PGवाल्यांचंही सुद्धा भविष्य अंधकारमय करण्याचं पाप जाणून बुजून भारतीय जनता पार्टीतलं केंद्रातलं NDAचं सरकार करते आहे हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आमची अजूनही मागणी आहे की नीटच्या परीक्षा केंद्र शासनाने रद्द कराव्या, ही भूमिका आमची आहे. आणि ती केली नाही तर महाराष्ट्रात आणि देशात नीटच्या परीक्षा रद्द करण्यात, कारण आता CBIची चौकशी आम्ही पहिलेच मागितलेली होती, त्यांनी आता ते CBIची चौकशी लावलेली आहे, पण नीटची परीक्षा रद्द करावी ही मागणी या ठिकाणी आम्ही जाणून बुजून या ठिकाणी करतो आहे. काय प्रश्न असेल तर सांगा. दुसरा मुद्दा की पुण्यामध्ये पुन्हा एकदा ड्रग्सच्या संदर्भामध्ये मुद्दा पुढे आलेला आहे, त्यावरून राजकारण तापलेलं दिसतंय. चंद्रकांत पाटलांच्या मार्फत ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांच्या पालकमंत्रीच्या काळात व्यवस्थित होतं आणि आता काहीतरी वेगवेगळ्या घटना समोर येतात. मला एक कळत नाही आहे, सरकारच आता पनौती नाही म्हणणार या सरकारला, नाही तर त्याचा वेगळा अर्थ हे लावतात. पण या सरकारमुळेच ह्या सगळ्या घटना होतात असं मी म्हटलं तर वावगं ठरणार. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही. आणि त्याचं कारण असं आहे की जसं हे राज्यातलं सरकार 100% भ्रष्टाचारी आहे, तसंच हे सरकार महाराष्ट्राला बर्बाद करण्याला काय शब्द वापरला, हे सक्षम राहिलेलं नाही. हे सरकारच सक्षम राहिलेलं नाही. आपण पाहिलं असेल की काळाराम मंदिरामध्ये परवा काही हिंदू संघटनेने तिथं पोस्टर लावलेत, पॉम्पलेट वाटलेत की तिथं ढोर मांग महार अशा या मागासल्या जातीला काळाराम मंदिराच्या त्या परिसरामध्ये कोणी दिसलं तर आम्ही त्याला मडकं आणि झाडणी बांधू, अशा पद्धतीचं ते पत्रक त्या ठिकाणी होते. पुन्हा महाराष्ट्रामध्ये जातीय वाद निर्माण करून या राज्यामध्ये पेशवाई आणण्याचा प्रयत्न मुद्दामून केला जातो आहे असं चित्र निर्माण करण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं की काही राजकीय लोक जाणून बुजून या विचाराला आग लावण्याचं पाप करते. माझा सवाल देवेंद्र फडणवीसांना आहे की ही कृती करण्याचा हिम्मत ज्या कोणी केली असेल, ज्यांनी कोणी केली तर का केली, त्याचं कारण आहे की आता जो प्रशासकीय धाक असला पाहिजे तो महाराष्ट्रात संपलेला आहे. IAS आणि IPSच्या बदल्यामध्ये करोडो रुपयाच्या बदल्यामध्ये पैसे खाल्ले जातात हे आता जगजाहीर झालेलं आहे. आणि जे कोणी अधिकारी बोलले तर त्याला EDचा धाक दाखवला जातो आहे. आणि त्याच्यामुळे प्रशासकीय व्यवस्था पूर्ण ठप्प झालेली आहे. प्रशासनाचा धाक आता जनतेमधून संपलेला आहे, सरकारचा धाक जनतेमधून संपलेला आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये चंद्रकांत पाटलाच्या काळात तर त्यांच्या तोंडावर शाई फेकली होती, तो आता काळ नाही आहे. आता दुसरे पालकमंत्री झाले तिथं, दादा आहेत का कोणी, तोही दादाच होते, नाही दादाच आहे वाटते. तर त्याच्यामुळे तो धाक राहिलेला नाही आहे, कोणी राहिला. पण हे जे मुंद्र्यावरून जे काही आज मोठ्या प्रमाणातून ड्रग येतो आहे, गुजरातमधून जो ड्रग येतो आहे त्याला थांबवण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे. पुण्यामध्ये काही ड्रग निर्मिती होत नाही, हे सगळं तिकडून येऊन राहिलेलं ड्रग आहे, त्याला सरकार का थांबवत नाही.
या प्रश्नाचं उत्तर सरकार का देत नाही, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तरुणांच्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. पिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहेत. हे चित्र आपण पाहतोय. नाना भाऊ, पाहायला मिळत आहे की अनेक काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते मुंबईतले, त्याच्यामध्ये मोठे मोठे नेते आहेत, खासदारी आहे आणि इथले माजी अध्यक्ष आहे, असे नेते दिल्लीमध्ये गेले आहे आणि मुंबईचा अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना बदलावा, राज्य लोकसभेनंतर ते मुंबईकडे दुर्लक्ष होत आहे अशी मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे. तसं पत्रही अध्यक्षांना लिहिलं आहे. काय म्हणता येईल की मुंबईमध्ये आता अध्यक्ष बदलला पाहिजे? नाही, मला त्याची काही माहिती नाही आहे. आणि आखरी हायकमांडला सगळे अधिकार असतात. पण वर्षाताईच्या याच्यामध्ये आता आपण पाहिलं की आमचा पहिल्यांदा एक खासदार आता खूप दिवसानंतर आलेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत की असा कुठला बदल होईल. पण अशी माझ्याकडे कुठली माहिती नाही त्याच्याबद्दल, तर म्हणून कुठली प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल. आधी पण वर्षा गायकवाडांना विरोध करण्यासाठी 5 नेत्यांची एकत्र बैठक झाली होती. 2 दिवसापूर्वी चिकनफेक आंदोलन होत्या ठिकाणी वर्षा गायकवाड यांचं आंदोलन वेगळं आणि 5 नेत्यांचं वेगळं पाहायला मिळालं. कुठेतरी मुंबईमध्ये उघडीपट दिसू लागली आता. नाही, मुंबई एक मोठं शहर आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये वेगळ्या भागामध्ये पूर्ण शहरामध्ये आंदोलन व्हावं असे काही समीकरण असेल, कारण की आता ते आहे आमच्याच अंडरमध्ये. पण मी महाराष्ट्रातल्या या सगळ्या आंदोलनाकडे लक्ष ठेवून होतो. पण मुंबई मोठं शहर आहे, वेगळ्या भागामध्ये आंदोलन झाले असतील. एकाच ठिकाणी आंदोलन व्हावं असं काही त्याच्यातलं काही हे नाही आहे. कारण की वर्षा गायकवाडांच्या तिकिटाला सुद्धा या सगळ्या नेत्यांनी विरोध केलेला होता. या सगळ्या नेत्यांनी बैठक सुद्धा एकत्रितपणे घेतलेली होती वर्षा गायकवाडांच्या विरोधात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जी काही बातम्या बनल्या होत्या त्याच्यामध्ये हांडोरे साहेबांनी पुढे येऊन तातीनं सांगितलं की आम्ही त्याच्यासाठी नव्हतो बसलो, कोणीतरी फेक न्यूज याच्यामधली टाकली जात आहे. आणि तातडीनं हांडोरे साहेबांनी त्याच्यात सांगितलं. आणि तुम्हाला पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये ज्या 2 जागा आमच्याकडे होत्या, इव्हन 6 जागेमध्ये काँग्रेसचे जे सगळे नेते ज्यांचं नाव आपण घेतात 5 नेते, ते सगळे नेते आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करत होते. त्याचा फायदा पण झालेला आहे. त्यामुळे असं कुठलंही विभाजन आणि अशा पद्धतीची भूमिका मुंबई काँग्रेसमध्ये नाही. मुंबईमध्ये 50% घर जे नवीन इमारतीमध्ये बांधले असतील ते मुंबईच्या मराठी माणसासाठी राखीव असेल अशी मागणी आता उद्धव ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बघा, मुंबई शहर हे या शहरामध्ये अनेक वेगळ्या मागण्या असतात. त्यामुळे आता नवीन घरं असतील की जुने घरं असतील, पण याच्यामधलं एक मोठा रिव्ह्यू होण्याची गरज आहे. कारण की इथं काही लोकांना तर एका माणसाला 4-4, 5-5 घरं आहेत अशी काही तक्रारी आमच्याकडे येतात. नेमकं काही लोकांना राहायला घरं नाही आणि एका माणसाला 5-5, 6-6 घरं असतील, ही पण एक गंभीर बाब आहे. याच्याकडेही लक्ष घालण्याची गरज आहे. आज गोसीखुर्दचा एक कार्यक्रम पार पडला जलसंपदा आणि पर्यटन विभागाचा. त्या कार्यक्रमाच्या फलकावरती पालकमंत्र्यांचं सगळ्यांचं नाव होतं, अगदी तुमचं पण नाव होतं. मात्र जलसंपदा वेगळं जबाबदारी आहे त्या देवेंद्र फडणवीस यांचं नाव होतं. तेव्हा कुठेतरी विसर पडलाय का सगळ्या? माझा एक सवाल माननीय मुख्यमंत्र्याला, मी मगाशी आत्ता आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये, त्या मीटिंगमध्ये त्या गोसेखुर्दचे जे प्रमुख अधिकारी, त्याला ED म्हणतात, त्या अधिकारी पण होते. त्यांना मी प्रश्न विचारला की आज त्या ठिकाणी जलतरण आणि त्या गोसेखुर्दच्या पर्यटनाला वाव देण्याच्यासाठी तिथं राज्याचे मुख्यमंत्री आज भूमिपूजनाला पोहोचले. पण त्या ठिकाणी नागपूरवरून नाग नदीचं पाणी आणि कन्हान नदीच्या मधून जाणारं घाण पाणी, या दोन्ही पाण्याला त्या ठिकाणी थांबवल्याशिवाय त्या ठिकाणी वैंगेंगेमध्ये कुठलंही जलतरण पर्यटनाच्या व्यवस्था केल्या जाऊ शकत नाही. अनेकदा त्या ठिकाणी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी येऊन तिथं त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन केलं की पाणी शुद्धीकरणाचा भाग त्याच्यामध्ये होता. पण अजूनपर्यंत त्या ठिकाणी कुठेही काम नाही झालं. घाण पाणी त्या सगळ्या वैंगंगा नदीमध्ये जाते. आणि पहिले तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढी घाई करण्याच्यापेक्षा
पहिले हे नाग नदीचं आणि कन्हान नदीचं घाण जाणारं पाणी वैनगंगेमध्ये ते थांबवलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. नाही तर गडकरी सांगायचे की मी विमान खाली उतरवणार, म्हणजे नदीमध्ये तिथं जहाज आणणार, विमान उतरवणार नदीमध्ये, तर त्याची हवेतच गेली. पण आता मुख्यमंत्र्यांनी जे आज त्या ठिकाणी जाऊन ते म्हणजे त्याचे कामाची सुरुवात करण्याचा निर्णय केला, कुठल्या आधारावर केला, तर तो सवाल मी मगाशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला विचारला. उपमुख्यमंत्री पण त्याला उत्तर देऊ शकले नाही. तेही म्हणत होते की मला माहिती नाही, ते अधिकारी पण म्हणून आम्हाला माहिती नाही. आता हे मुख्यमंत्री वेगळं, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री वेगळे, असं काही चित्र असेल तर मला माहिती नाही. पण मी तिथला स्थानिक असल्यामुळे तिथली जी परिस्थिती सांगितली की वैनगंगेमध्ये नाग नदीचं आणि कन्हान नदीचं जे घाण पाणी जाते ते पहिले थांबवलं पाहिजे, त्याला शुद्ध केलं पाहिजे आणि नंतरच या प्रक्रियेला त्यांनी सुरुवात केली पाहिजे, असं आमचं मत आहे. पण नाना त्या कार्यक्रमाच्या फलकावरती देवेंद्र फडणवीस यांचं नाव न टाकणं ही जाणीवपूर्वक म्हणायचं काय? महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे हे आम्ही अनेकदा सांगितलं, त्याचं एक प्रत्यय आहे. आणि आता भंडाऱ्यात त्यांना काय करावं का नाही करावं असं त्यांना होऊन गेलेलं आहे. त्यामुळे भंडारा आता एक राजकीय आखाडा तयार झालेला आहे भंडाऱ्यामध्ये. तर आता कोणीतरी श्रेय घ्यायचा आणि कसं काय करायचं त्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वेगळे, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री वेगळे, ते चालत राहणार आहे. तर त्याला आता मी काय बोलावं? मी भेट नाही घेतली. हां, गेल्या काही दिवसात अजित पवार कसं अस्वस्थ आहे, सरकारमध्ये त्यांना बाहेर काढून पाहते वगैरे, काय आहे असं खरं? मी आता अजित पवारांना तर थर्मामीटर लावला नाही की नेमकं त्यांना काय चाललं आतमध्ये वगैरे, ते अजून काही नाही. मी मीटिंग संपली आणि येऊन गेलो. त्याच्यामुळे मला वेळ नाही आहे. मला पण आज पहिलेचे दादा राहिले नाहीत. अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाने विजय मिळवला, त्याच्यानंतरही जे कार्यालय आहे ते खासदारांना मिळायला पाहिजे. प्रशासनाला वारंवार मागूनही कार्यालय त्यांना दिलं आहे. शेवटी काँग्रेसच्या खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी ते पुढे तोडलं. अजूनही प्रशासनावर मोदी सरकारचा त्या ठिकाणी प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर मी महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आमचं मत असं आहे, आपण सरकारच्या मध्ये बसलेल्या मंत्र्यांकडून किंवा सत्तेमध्ये बसलेल्या लोकांकडून पगार घेत नाही, तर राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा टॅक्सच्या रूपानं जो सरकारच्या तिजोरीत येतो आणि आपण जनतेचे सर्वंट म्हणून काम करतो, सिव्हिल सर्व्हिस असं त्याला म्हटलं जातं. आता या सिव्हिल सर्व्हिसचा अर्थच IAS IPSला कळत नसेल आणि ते महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कळत नसेल तर हे आमचं तुमचं दुर्भाग्य आहे. त्यांना त्यांच्या ज्या परीक्षा होतात, कारण की UPSCच्या परीक्षा काही अशा साध्या होत नाही, फार म्हणजे लाखो पोरं बसतात तेव्हा त्याच्यातले हजारो पोरं पास होतात, म्हणजे 1000 पोरं पास होतात लाखो पोरांमधून. एक परीक्षा किती कडक राहत असतील, त्याच्यामधले सगळ्या एक मुद्दे असतात. त्या इथिक्सचा पेपर असतो त्यांचा, एक 20 मार्कांचा. त्या इथिक्समध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. पण आता सध्याच्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये ह्या इथिक्सच राहिला नसेल, ही सुद्धा गंभीर बाब आहे. आणि अधिकारी ED आणि CBIला घाबरत असतील, संजय पांडेला आतमध्ये टाकलं म्हणजे आम्हालाही हे आम्ही ऐकलं नाही तर आम्हालाही टाकतील, असं अधिकाऱ्यांनी हिंमत हारायचा कार्यक्रम नाही. 4 महिन्याची गोष्ट आहे. आणि दिल्लीतलंही सरकार जे आहे ते दिल्लीतलं सरकार काही आता पहिलेच तानाशा सरकारसारखं वागू शकत नाही. त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा 4 महिन्याच्या नंतर सत्ता परिवर्तन होणार. पण जे अधिकारी या पद्धतीनं जाणीवपूर्वक वागून नवीन लोकप्रतिनिधीला मुद्दामून त्रास देत असतील आणि जे सरकारचे मध्ये नसतील, त्याला विरोधक पक्षात असतील म्हणून त्याला त्रास द्यायचा कोणी अधिकारी प्रयत्न करेल, त्या अधिकाऱ्यांना मग प्रशासन कसं चालवायचं, शासन कसं चालवायचं हे पण आम्हाला माहीत. आमचा मोठा अनुभव आहे. हे आता बसलेले आहेत त्यांचा 10 वर्षाचाच अनुभव आहे, आमचा तर अनेक वर्षाचा आहे. त्यामुळे शासन कसं चालवायचं ते आम्हाला जास्त माहिती आहे. चंद्रकांत पाटील सुद्धा दिसत होते त्या संपूर्ण प्रकरणात. चंद्रकांत पाटील सुद्धा तिथं बसलेले पाहिजे. ते पालकमंत्री आहेत तिथं आणि त्याच्यामुळे
पालकमंत्र्यांनी हा मार्ग कलेक्टरला सांगायला पाहिजे की आता नवीन लोकप्रतिनिधी आले, खासदार निवडून आले, त्यांचं कार्यालय त्यांना देऊन टाकलं पाहिजे. पण तेही त्यांनी कलेक्टरला काय सांगितलं येईल ना, अजून तर काळ नाही. आता पावसाळा गेला की मग निवडणूक आहेत, मग निवडणुकीनंतर तो बदल आहेत ना. उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षक मतदारसंघामध्ये प्रलोभनं दिली जातात. खरं तर सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केलेला की किशोर दराडे यांच्या प्रचार सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटले गेले, येवल्या पैठणी दिल्या गेल्या, त्या महिला शिक्षकांच्या नवऱ्यांना कपडे लागतात सुद्धा देण्यात आले. अशी अनेक प्रलोभने जी आहेत ती महायुतीतल्या उमेदवारांकडून देण्यात आली. इथे तर आता पैठणीच दिल्या जातात आहेत. कोकणामध्ये तर सोनं वाटणं चाललं आहे. म्हणजे जे काही खरं तर हे साने गुरुजीचा महाराष्ट्र आहे, विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षितांना, गुरुजी लोकांना अशा पद्धतीच्या प्रलोभन देऊन त्यांच्याकडून मतदान घेतलं जात असेल. कारण की आता कोकणातला मला रिपोर्ट आहे. माझं या निमित्तानं सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघातल्या माझ्या सगळ्या भगिनींना आणि माझ्या मित्रांना माझं आव्हान आहे की ही आपल्या भविष्याची निवडणूक आहे. या पद्धतीचे प्रलोभन देणारे लोक, ज्यांनी कधीच तुमचे प्रश्न मांडले नाहीत, तुमच्या प्रश्नाची लढाई त्यांनी लढली नाही, ते लोक आता पैसे देऊन तुम्हाला तुमचं मतदान विकत घेत असतील तर हे आपणच विचार केला पाहिजे. आणि हे एक प्रकारची आपली बदनामी करतात आहेत. आता कोकणामध्ये सोनं दिलं जात आहे. आता मला कळतच नाही आता यांच्याजवळ सोनं देण्यासाठी एवढा पैसा आला कुठून. म्हणजे पावलापावलावर भ्रष्टाचार. मला कलेक्टरचं एक ट्रान्सफर झालं कोकणामध्ये, मला त्याचं नाव सांगत नाही, 15 कोटी रुपये दिले. ते 15 कोटी सरळ त्या उमेदवाराला जो आता निवडणूक लढतो आहे त्यांना देण्यात आलं की बाबा तो निवडणुकीत खर्च कर. अशा कितीतरी पैसे जमा करून त्या ठिकाणी दिले जातात, अशा चर्चा तिथं आहे. आता कलेक्टर 15 कोटी रुपये देऊन पोस्टिंग करत असेल तर मग हे तर भयानकच आहे. त्यामुळे हे जे काही चित्र आज आहे हे भयानक आहे. आणि मतदात्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचं बारकाईने लक्ष घेतलं पाहिजे. आणि माध्यमांनी सुद्धा जे कोणी असं या पद्धतीचं पाप करत असेल त्याला उघडकीस केलं पाहिजे. कारण की ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये या पद्धतीचं पाप अगर होत असेल, टीचर मतदारसंघात हे पाप होत असेल तर हे महाराष्ट्राला भूषणावं नाही, एवढंच आम्ही म्हणू. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वर्गाला 2000 रुपयाचं निधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे. मात्र आता वारी तोंडावरती आली आणि इंद्रायणी नदी आळंदीमध्ये सगळं पाणी जे आहे ते प्रदूषित आहे. त्यामुळे तिथे स्थानिकांनी म्हटलेलं आहे जर निर्णय घेतला नाही तर आम्ही कुठल्याच राजकीय नेत्यांना इथं सुरू देणार नाही. बघा, हा प्रश्न आजचा नाही आहे. इंद्रायणीमधलं पाणी त्याला मागच्या काळातही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली होती. पण सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करते आहे. आणि आत्ता हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि म्हणून वारकऱ्यांना काही पैसे देता येते का तो एक प्रयत्न केला जातो आहे. पण जे पाप या लोकांनी केलेलं आहे ते लपवण्याचा हे प्रयत्न करतात आहेत. वारीकरी हा कोणाच्या पैशानं नाही, हा विठुरायाच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या प्रेमापोटी त्या वारीमध्ये चालताना आपण पाहतो आहे. एकमेकाचे पाय धुतात, एकमेकामध्ये पांडुरंग पाहतात आणि एक त्याची एक परंपरा वर्षानुवर्ष या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी संतांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे. पण आता त्या वारीला गालबोट लावण्याचं काम, कारण की आपण पाहतो या वारीमध्ये मुस्लिम पण असतात, बौद्ध पण असतात, हिंदू पण असतात, सगळे असतात. या वारीचा एक वेगळा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दर्शन पाहायला मिळतं. या निमित्तानं पांडुरंगाचं विशाल रूप जे मानवतेचं आहे ते आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतं. पण त्याला समजा काळिमा लावण्याचं अशा पद्धतीचा प्रयत्न होत असेल आणि वारकऱ्याचं ऐकलं जात नसेल, त्याला व्यवस्था पुरवल्या जात नसतील, तसं तर शासन काहीच करत नाही. मी 2-3 वर्षाच्या वारीमध्ये मी पण राहतो. गावकरी लोक करतात, गावकरी त्या सगळ्या व्यवस्था करतात, राहायच्या व्यवस्था सगळ्यांच्या करतात, नाश्त्याच्या व्यवस्था करतात. मुस्लिम बांधव त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतात. असं चित्र आपण पाहतो आहे.
त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असं पैशाचं काही लालूच अगर मुख्यमंत्री दाखवत असेल आणि व्यवस्था पुरवत नसतील तर मग ते वारकरी आहेत, ते वारकरी त्या पद्धतीने हिशोब चुकता करतील. धनगर आरक्षणाला वनवासी कल्याण आश्रमाचा विरोध आहे आणि त्या सगळ्या संदर्भात त्यांनी कोर्टात याचिका सुद्धा केलेली आहे, तुम्ही वक्तव्य केलं. पण सत्ताधारी म्हणतात की नाना पटोले आता पुन्हा एकदा नवीन समाजामध्ये वाद घडवून आणण्याचा प्रयत्न करतात आहेत. गेले 40 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, तर प्रश्न सोडवायचे असले तर तेव्हाच त्यांनी सोडवले असते. आम्ही कुठे प्रश्न बिघडवलेच नव्हते, प्रश्न तर तुम्ही निर्माण केलेत. तुम्हीच आश्वासन दिलं की मराठ्यांना आरक्षण आम्ही देऊ, राज्यात आणि देशात सरकार द्या. दिली ना बहुमताची सरकार. तुम्हीच सांगितलं धनगरांना आरक्षण देऊ, तुम्हीच सांगितलं गोऱ्यांना आरक्षण देऊ, तुम्हीच सांगितलं हलवांना आरक्षण देऊ. आणि जेव्हा धनगरांचा प्रस्ताव तुम्ही आदिवासी जी कमिटी आहे, स्टॅट्युटरी कमिटी आहे, संविधानिक कमिटी आहे, त्याच्या माध्यमातून का नाही पाठवला? तुम्ही पाठवला टाटा कन्सल्टन्सीचा रिपोर्ट. तुमचे जे गव्हर्नमेंट लीडर हायकोर्टातले आहेत त्यांनी सांगितलं की मी टाटा कन्सल्टन्सीचा या रिपोर्टला माझ्याकडे व्हॅल्यू नाही, कारण की या आदिवासी याच्यामध्ये कुठलाही कोणाला जायचं असेल तर त्याला राष्ट्रपती महोदयाकडे जावं लागतं आणि म्हणून मी हे पाप करणार नाही, असं तुमच्याच ॲडव्होकेट जनरलनी सांगितलेलं हायकोर्टात. हे नाना पटोले नाही म्हणत आहे. अहो तुम्हीच पाप करायचं आणि आमच्यावर आरोप करायचा. तुम्हीच सांगितलं होतं ना, मग तुम्ही का नाही करत सेन्सस? आणि आम्ही म्हणत होतो सेन्सस केल्याशिवाय होणार नाही, राष्ट्रीय सेन्सस पाहिजे. नितीश कुमारने केलं ना बिहारमध्ये, तर पाटणा उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे? आणि तुमच्या पार्टीचेच अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ते म्हणतात की 50%च्या वर देता येत नाही आरक्षण, आणि फडणवीस सांगतो की आम्ही 50च्या वर जाऊ. भाजपनीच ठरवा ना काय करायचं तुम्हाला. काँग्रेसवर आरोप करायचा तुम्हाला अधिकार काय? काँग्रेसनी वाद कधीही महाराष्ट्रात निर्माण केले नाहीत. काँग्रेसने नेहमी या महाराष्ट्राच्या लोकांना एकोप्याने घेऊन महाराष्ट्र उभा केला. हे मंगल कलेज जे आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रात रोवलं ते पूर्ण करण्याचं काम काँग्रेसने केलं. पण तुम्ही सत्तेत येण्यासाठी जे धार्मिक तेढ, सामाजिक तेढ हे भाजपने या महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून जे कोणी मोर्चे काढतात हेच मोर्चे काढायला लावतात, हेच आंदोलन करायला लावतात, हेच उपोषण करायला लावतात, आणि मग काही दिवसानंतर तेच लोक यांना शिवा देतात. हे आपण पाहतो आहे. काँग्रेसचा त्याच्यामध्ये कुठलाही आमचं योगदान नाही. योगदान तर यांचंच आहे. मुख्यमंत्र्यांनी काय म्हणालेत विधानसभेच्या समोर? तुम्हीच दाखवलात ना त्यावेळेस टी व्हीमध्ये. काय म्हणले? करेक्ट गेम करतो. केला ना करेक्ट गेम जनतेने. म्हणून आमच्या वाटं जाऊ नका. आमच्यावर चिखल फेकला तर आम्ही कसं चिखल फेकतो त्यांना आता माहिती आहे. त्यामुळे आमच्या वाटं जाऊ नका. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. जनतेचे प्रश्न घेऊन लढू. तुम्हाला करायचे काय नाही निर्णय करायचा तुमचा अधिकार आहे. तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्हाला नाचता येत नसेल, अंगण वाकडा असं सांगत असाल तर मग त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. त्यामुळे भाजपनं आमच्या अंगावर येऊ नये एवढंच आमचं त्यांना सल्ला आहे. मला निघलं पाहिजे. हा 27 लोक आहे. आम्ही 27 लोक आहोत आणि जवळपास 27-28. त्यामुळे आता ती यादी लांबचं काय. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हायकमांड ही सगळी मीटिंग घेत आहे आणि मला वाटतं की समाधानकारक मीटिंग होईल आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यामध्ये ह्या मीटिंगचं फार महत्त्व ठरेल. विधान परिषदेत पीएम मोदी ने बयान दिया है, कहा है कि कल 50 साल पूरे हो रहे हैं इमरजेंसी को, इसे एक कलंक बताया, कहा है कि आने वाला जो भविष्य है वो इसे याद रखें. 10 साल जो मोदी जी ने सरकार चलाई ये तो अघोषित आनी बानी रही है. देश के सुप्रीम कोर्ट के जजों ने तुम्हारे मीडिया के सामने आके कहा कि हमको बचाओ. इमरजेंसी में ऐसा नहीं हुआ. आज मणिपुर ये सबसे बड़ा हमारे लिए उदाहरण है. ताज़ा उनकी सहयोगी जो है संघ वो भी बात कर रही है. अभी 1 साल के बाद चुनाव के पहले जब घटना हुई तब संघ बात नहीं किया, अभी बात कर रहे हैं.
हमारे नेता राहुल गांधी जी वहाँ जाके उन लोगों की आंखों के आंसू पोंछे, उनको हिम्मत दी। आज भी मणिपुर में आदिवासी महिलाओं को जलाया जा रहा है, उनकी नग्न ढींड निकाली जा रही है। तो ये क्या, ये इमरजेंसी से कम है? मेरा यही कहना है, एक उंगली करोगे तो 4 उंगली तुम्हारे तरफ है मोदी जी। और अभी तुम उस तरह का ये व्यवहार नहीं कर सकते देश में जो 10 साल में आपने देश के साथ व्यवहार किया है। देश की जनता नहीं भूली आपसे। कई उदाहरण आपको बता सकते हैं हम, लेकिन उसमें चर्चा नहीं। जनता के प्रश्न के बारे में बात करें मोदी जी। और वही अभी ये बच्चों का नुकसान जो हुआ है नीट में, उसकी जवाबदारी किसकी है? नीट किसने शुरू किया? हमने किया था, कांग्रेस ने, इमरजेंसी में। उसका जवाब दो ना। उसमें तो चुप बैठे हो आप, आपके कंट्रोल में नहीं है। आप दुनिया भर का युद्ध बंद कर सकते हो, लेकिन देश में जो पेपर का लीक हो रहा है उसको नहीं रोक सकते हो। राजनीति बंद करे नरेंद्र मोदी जी और देश के हित के लिए बात करें। हम भी उनके साथ रहेंगे, लेकिन देश को तोड़कर और इस तरह की बातें कर नरेंद्र मोदी जी जनता को बहकाए में ना लाए, यही हमारी उनसे विनती है। सर, एक लंबे समय से विपक्ष और खासतौर पर कांग्रेस कई ऐसे मुद्दे उठाता रहा है जो सरकार के खिलाफ रहे हैं, जन से जुड़े रहे हैं, लेकिन बीजेपी अब लगातार खासतौर पर लोकसभा चुनाव नतीजे आने के बाद लगातार इसे फॉल्स नैरेटिव करार कर रही है। अभी हाल ही में आपने अटल सेतु के जो फैक्ट्स दिखाए थे, उसे भी कहा जा रहा है कि फॉल्स नैरेटिव है, गलत जो जानकारी है वो लोगों तक पहुंचाई जा रही है। नीट की बात हमने उठाई थी, हमारे नेता राहुल जी ने उठाई थी, तो ये फॉल्स था। ये आज ही उठाया था राहुल जी ने। जब से नीट शुरू हुई तब से राहुल जी इस बात को रख रहे हैं। फॉल्स तो न्यूज़ डालने में तो आपकी एक्सपर्टी है। आपने जनता का जो वोटिंग हुआ उसको एग्जिट पोल आपने जो दिखाया पीएमओ ऑफिस से, जो मीडिया के माध्यम से, तो वो क्या राइट था? क्या सेंसस आपने 2 दिन में 3 दिन में बढ़ाकर कितने लोगों का, मुट्ठी भर लोगों के कैसे फायदे करे, वो सच था? फॉल्स तो न्यूज़ करने में सबसे ज़्यादा तो एक्सपर्टी बीजेपी की है। झूठ कैसे बोलना और ताकत के साथ कैसे बोलना, वो बीजेपी की एक्सपर्टी है, कांग्रेस की कभी नहीं रही। अटल सेतु की बात आप करते हो, अभी भी जाकर देखो, वहाँ पे पूरा रास्ता खोद दिया उन लोगों ने। अरे भाई, क्रैक ही नहीं था तो खोदा क्यों बना रहे हो आप लोग? हमने कौन सा फॉल्स बताया? अगर रास्ता ही बह जाता, बारिश नहीं है अभी बम्बई में, तो उनकी तकदीर अच्छी है और लोगों की भी तकदीर अच्छी है। अगर गाड़ी वहाँ जा रही और एकदम रोड बह के चले जाता तो लोग भी चले जाते थे ना। हमने आने वाली घटना से सरकार को सतर्क किया है, लोगों की जानें बचाई हमने। अभी भी जाओ ना तुम, अभी भी काम चल रहा है वहाँ पर। हमने तो कोई गलत तो नहीं बताया। अगर उनको लगता है कि ये है तो ठीक है, हम जनता के प्रश्न प्रॉपर रखेंगे। उनको लगता है कि वो गलत है। अभी मैं और जाने वाला, कुछ रास्ते और देखने जाने वाला हूँ। नासिक का रास्ता हमने विधानसभा में भी इशू किया था। भिवंडी से उधर आगे जाइए नासिक की तरफ, कैसे है थोड़ा देख के आइए। और अभी बन रहा है वो रास्ता। ऐसे कई रास्ते दिखाएंगे इनको अभी हम, क्योंकि इनको रास्ता दिखाने का समय आ गया है। तो ये काम हम करेंगे। ये सरकार का फेलियर है। महाराष्ट्र के युवा पीढ़ी की जिंदगी बर्बाद करने का पाप जानबूझकर गुजरात के रास्ते से महाराष्ट्र में किया जा रहा है, और महाराष्ट्र की सरकार पूरी उसको मदद कर रही है। महाराष्ट्र में कोई प्रशासकीय व्यवस्था अब बनी नहीं है, हालत खराब है, और प्रशासकीय व्यवस्था के अधिकारी भी सरकार के दबाव में है। तो हमें ऐसा लगता है कि सरकार का ये पूरा फेलियर है, और ये कितने दिन चलेगा इसका अंदाज आज नहीं है। महाराष्ट्र में बीते कुछ दिनों से जो आरक्षण है वो तगड़ा मुद्दा बना हुआ है। अब जरांगे पाटिल मुस्लिमों के लिए आरक्षण की मांग करते हैं। देखो, जरांगे पाटिल साहब ने क्या मांगा उसके तरफ मैं ध्यान नहीं जाऊंगा। मेरा कहना ऐसा है कि मराठा, ओबीसी, धनगर, गोवारी, हलबा, ये सब आंदोलन की शुरुआत और सत्ता में आने के लिए बीजेपी ने जो बीज बोए थे
10 साल में उनको जस्टिस नहीं दिया, इसलिए ये सब महाराष्ट्र में ये तनाव पैदा हुआ है। इसका मूल कारण है बीजेपी है। हमारे नेता राहुल जी ने इसका रास्ता बनाया, उन्होंने हमारी गारंटी जो बनाई थी उसमें लिखा, उनकी खुद की साइन भी उसमें कि हमारी सरकार आई तो हम सेंसस करेंगे, आर्थिक सामाजिक शैक्षणिक उसके आधार पर देश में हम जो जातीय आरक्षण की डिमांड में है उनको हम न्याय देंगे। मुस्लिम धर्म है, हिंदू धर्म है, हम धर्म को आरक्षण नहीं देते, हम जाति को आरक्षण देते। मुस्लिमों में भी जो जातियाँ है, जो आरक्षण की जातियाँ है, उनको भी न्याय उनको भी आरक्षण का मामला है। इसलिए कौन क्या मांग कर रहा है उसके ऊपर नहीं, जो संविधान हमारा बोलता है उसके आधार पर कांग्रेस काम करती है। सर, चुनाव में महज कुछ महीने बाकी रह गए हैं, सभी विभिन्न पार्टियां जो अपनी बैठकें कर रही हैं, सीटों को लेकर चर्चाएं हो रही हैं। इस बीच शरद पवार का बयान आता है कि लोकसभा में हम थोड़े से झुक गए थे, लेकिन अब विधानसभा में हम मजबूती से लड़ेंगे और सभी सीटों पर आप तैयारी कीजिए। आप इसको कैसे देखते हैं? देखो, कार्यकर्ताओं के मीटिंग में मैं भी यही बोलता हूँ, वो थोड़े झुके थे, हम ज़्यादा झुके, ऐसा भी हम बोलते हैं। वो 1 कदम पीछे हुए, हम 3 कदम पीछे हुए। कार्यकर्ताओं के मीटिंग में बोलना पड़ता है। आखिरी हम लोग बैठकर इस बात का निर्णय लेंगे। महाविकास आघाड़ी में जितने भी अभी कम्युनिस्ट पार्टी के लोग हैं, अभी मेरे साथ बैठे हैं, हम शिवसेना उद्धव ठाकरे साहब गठ है, वो शरद पवार गठ हो, सब लोग बैठ के, हमारे जो मित्र पक्ष है उनके साथ बैठकर ये जगह जो हमारी विधानसभा की 288 है उसका बंटवारा किया जाएगा और महाविकास आघाड़ी करके ये चुनाव लड़ा जाएगा। दिल्ली में आप लोग बैठक हुई कांग्रेस की, उसके बाद यहाँ पर महाविकास आघाड़ी की जल्दी बैठक हो सकती है? बिल्कुल, उधर से हम आने के बाद अभी 27 तारीख से महाराष्ट्र विधानसभा का सत्र है, उसी बीच में महाविकास आघाड़ी की मीटिंग लेने का हमारा इरादा है। को पावर्ड बाय विमल। विमल, बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।